तयार झाली आहे माझी लसुणी शेव। चवीला तर खूप छान लागते, कुरकुरीत आणि चवदार शेव तयार झालेली आहे। तुम्ही ही करून बघा। ही शेव माझी 1.5 किलोची झालेली आहे, कारण मी 3 पाव अगोदर बेसन घेतलं होतं, नंतर मी पाव किलो बेसन वापरलं आणि अर्धा किलो तेल मला तळण्यासाठी लागलेलं आहे। अशी एकूण 1.5 किलोची शेव तयार झालेली आहे आणि खुसखुशीत चवीला खूप छान झालेली आहे। तुम्ही ही करून बघा। आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मी दिवाळीसाठी तिखट शेव बनवणार आहे, तर त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी 3 पाव बेसन घेतलेलं आहे, मूठभर लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, एक छोटा चमचा मी तिखट घेतलंय, मीठ आहे चवीपुरतं, हळद कलरसाठी हळद थोडीशीच घेतलेली आहे, हिंग आहे आणि ओवा 1 चमचा। तर आपण आता हे पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आणि पीठ मळून घेऊया। पीठ मळताना तेलही घालायचं, 1 चमचाभर तेल लागणार आहे मोठं, तर मी ते तेल घालून पीठ मळून घेणार आहे। आता मी शेवेसाठी पीठ मळून घेत आहे। इकडे मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे, ते आपण पिठामध्ये असं मिक्स करूया। नंतर घालूया लसूण आणि याची मी पेस्ट करून घेतली होती ना मिक्सरला, ते असं गाळणीने गाळून घेऊया आणि घालूया। पाणी आणखीन थोडं लागणार आहे, तर आपण पाणी घालणार आहोत। गाळणीनं सगळं पाणी मी गाळून घेतलेलं आहे आणि हा थोडासा लसूणाचा आणि ओव्याचा जो क्रश आहे ना, तो तुम्ही कशाला वापरला तरी चालेल किंवा फेकून दिला तरी चालेल, मी तर फेकूनच देणार आहे। तर आता पीठ मळून घेते। इकडे एक मी चमचा घेतलेला आहे आणि चमच्याच्या मदतीने मी शेवच्या सोऱ्यामध्ये हे सारण भरून घेणार आहे। आता सोऱ्या भरून झालेला आहे। इकडे गॅसवरती मी तेल गरम करून घेतलेलं आहे, कडकडीत गरम केलंय आणि नंतर मी मध्यम आचेवरती गॅस ठेवलेला आहे। तर आता आपण शेव पाडायला सुरुवात करूया। मी शेवेसाठी मोठी चकली घेतलेली आहे, मोठी चकतीचा वापर केलेला आहे। दोन्ही बाजूनी शेव छान तळून झालेली आहे, आता मी काढून घेते। बघा खुसखुशीत आणि छान तयार झालेली आहे। मी शेव बनवण्यासाठी शेवची मोठी चकतीचा वापर केलेला आहे, त्यामुळे शेव छान होते आणि आम्हाला मोठी शेव आवडते, घरात सगळ्यांना मोठी शेव आवडते, म्हणून मी शेव करताना मोठी शेव बनवते।